नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 35। हर्षच्या मनात नाना शंका येत होत्या। मंजिरी अशी सकाळी सकाळी कॉलेजला निघून गेली, काय असेल तिच्या मनात? तो आवरून खाली आला, बाईक काढली आणि निघाला। अरे हर्ष, चहा घे ना, कुठे निघालास? अरुंधती आवाज देत होत्या। मम्मा आलो, जरा थांब, लवकर येतो। हर्ष बाईक स्टार्ट करून निघाला। हा मुलगा पुन्हा वेडाच आहे, कॉलेजला गेली आहे ती, कुणास ठाऊक हा कुठे शोधणार आहे। अरुंधती स्वतःच्या कपाळावर हात मारत म्हणाल्या। मंजिरी रिक्षा पकडून कॉलेजला गेली। तो रिक्षा फारच हळू चालवत होता। अर्ध्या तासात ती थोड्याच दूर पोहोचली। आता तिथून पुढे तिला बसने जावं लागणार होतं। ती बसस्टॉपवर जाऊन उभी राहिली। बराच वेळ झाला, बस एकतर लवकर येत नव्हती, आली तरी त्यात खूप गर्दी असायची। किती वेळ ती तशीच उभी होती, अक्षरशः कंटाळली होती। पण समोर बघून मात्र तिची कळी एकदम खुलली। हर्ष आजूबाजूला व्यवस्थित लक्ष देत मंजिरी दिसते का ते बघत गाडी चालवत होता। अर्धे अंतर पार पडले आणि त्याला मंजिरी दिसली। बसस्टॉपवर बसची वाट बघत उभी होती। हर्षने तिच्यासमोर गाडी उभी केली आणि हेल्मेट काढले। मनू बस, हर्ष म्हणाला। नाही, मी जाते बसने, ती नाक मुरडत म्हणाली। अगं बस ना गाडीवर प्लीज, नाहीतर आजूबाजूचे लोक मला मवाली समजून मारायला येतील, हर्ष केविलवाणा चेहरा करून म्हणाला। मी काय करू, समजू दे त्यांना काय समजायचं ते, मंजिरी म्हणाली। अगं असं काय करतेस राणी, बस ना, तुलाच उशीर होतोय। का रे, उगीच त्रास देतो त्या पोरीला, कसं असतंय सांगू का तुला? एक बाई हर्षवर जोरात ओरडत म्हणाली। नाही हो मावशी, त्रास नाही देत आहे, बायको आहे माझी, काल भांडण झाले ना आमचे, म्हणून जरा रुसली आहे। हर्ष त्या बाईला समजावू लागला आणि डोळ्यांनी मंजिरीला रिक्वेस्ट करत होता। बायको आहे, ही पोरगी तर वाटत नाही लग्न झालेली, काय ग, खरं बोलतो काय तो? ती बाई मंजिरीला विचारू लागली। मंजिरीला हर्षचा केविलवाना चेहरा बघून हसायला येत होते। तिने डोळे मिचकावत त्या बाईला हो म्हणून सांगितले आणि गुपचूप हर्षच्या मागे जाऊन बसली। काय ही आजकालची मुलगं, लपडी काय करतात, रुसतात काय, आणि वर खोटं पण बोलणार, नवरा बायको आहे म्हणे, लग्न झाल्यासारखी दिसत तरी होती का ते दोघं? आम्ही काय केस उन्हात पांढरे केले की काय, कॉलेजातली बिघडलेली पोरं, नाही तर काय? ती बाई बाजूच्या बाईजवळ बोलत होती। हे काय रोजचंच असतं अशा पोरांचं, आपल्याला वाटतं एकट्या पोरीला बघून त्रास देतंय पोरग, म्हणून मध्ये पडतो आपण, नाही तर काय करायचं आपल्याला, पण यांचं आधीच गुलुगुलू चालू असतं, दुसरी बाई म्हणाली। नाही तर काय, भलाईचा जमानाच नाही, त्या दोघी आपसात बोलत होत्या। मंजिरी हर्षच्या बाईकवर पहिल्यांदाच बसली होती, कारपेक्षा छान वाटत होते तिला। हर्ष गाडी सुसाट वेगाने चालवत होता, पण तोल सांभाळून। तिला त्याच्यासोबत बाईकवर लॉंग ड्राईव्हला जायची इच्छा झाली। 15-20 मिनिटात कॉलेज आलं, तसं मंजिरी पटकन उतरून चालायला लागली। मंजू, असं परत नाही एकटं निघायचं घरून, मला सांगत जा, मी येईल सोडायला, हर्ष तिच्याकडे बघत म्हणाला। का? मला वाटेल तसं येईल मी, तुम्हाला कामं आहेत ना तुमची, जा आता, ती रागातच म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली। बापरे, मॅडमचा राग जरा जास्तच आहे। हर्ष, काहीतरी खरं नाही राजा तुझं, बहुत पापडे बेलने पडेंगे, हर्ष स्वतःशीच हसत म्हणाला आणि गाडी वळवून निघून गेला। काय रे, मंजिरी भेटली का? अरुंधती त्याला तो घरी येताच विचारू लागल्या। हो, उभी होती बस स्टँडला, सोडून आलो कॉलेजला तिला, हर्ष म्हणाला। वाटलंच, एवढ्या घाईत गेलास म्हणजे मंजिरीकडेच गेला असणार, अरुंधती म्हणाल्या। तुला सगळं कसं कळतं ग मम्मा, मलाच कळत नव्हतं तुझं म्हणणं, फार मूर्खासारखं वागलो ना मी तेव्हा, हर्ष नाराजीने म्हणाला। चुका माणसाकडूनच होतात ना हर्ष, सोड आता तो विषय, झालं गेलं विसरून पुढे चालायचं, अरुंधती म्हणाल्या। काही गोष्टी विसरता येत नाहीत, भूतकाळ कधी कसा समोर येईल हे कुणालाच सांगता येत नाही, त्याचे ओरखडे जिवंत करतात। कितीही दुर्लक्ष केले तरी वेदना चेहऱ्यावर उमटतेच ग, माझ्या पास्टमुळे माझी मंजिरीच्या मनातील इमेज ढासळली ना, आता कितीही प्रयत्न केला तरी ती मला पूर्ववत नाही करता येणार, हर्ष शून्यात बघत म्हणाला। असं नाही आहे, काळ औषध आहे सगळ्यांवर, काही दिवसांनी ओरखडे पण निघून जाते, तिच्या प्रेमाने तूही तुझा भूतकाळ विसरशील आणि तू तिला भरपूर प्रेम दे, तेव्हा ती हे सगळं विसरेल, फक्त प्रेमाचा मलम लावायचा आहे दोघांनाही एकमेकांना, अरुंधती म्हणाल्या। रुची आणि अन्वीचं काय करायचं ग, अशा सतत समोर यायला लागल्या तर कसं होणार, हर्ष काळजीने म्हणाला। त्यावर एक उपाय आहे, अरुंधती निर्धाराने म्हणाल्या। काय, सांग ना मम्मा, हर्ष म्हणाला। त्या दोघींची कुंडली शोधून काढ, काहीतरी हाती लागेलच,
रुची फार पोहोचलेली आहे, त्याशिवाय तिला शह नाही देता येणार, अरुंधती म्हणाल्या. हो ते तर आहेच, पण याचं फार मेहनत आहे आणि रिस्कसुद्धा, हर्ष म्हणाला. रिस्क घ्यावी लागणार आहे, मी आहे तुझ्यासोबत, काळजी नको करू, अरुंधती त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या. हो मम्मा, तू आहेस म्हणून तर उभा आहे मी, तू वर्ल्डची बेस्ट मम्मा आहेस. बस बस, उगीच हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू मला. नाही ग, तू डिझर्व करतेस, उगीच कौतुक नाही करत मी. बरं, आज काय सुट्टी घ्यायचा विचार आहे का? नाही ग, आवरतो, मम्मा मंजिरीला गाडी घेऊन द्यायची आहे, हर्ष म्हणाला. मग घे ना, विचार कसला करतोस, तिला हवीच आहे गाडी. ती काय रोज बसने थोडीच जाणार, तुलाही रोज सोडायला आणि आणायला जमणार नाही, अरुंधती म्हणाल्या. आजच घेऊन येतो, चालेल ना, हर्ष आनंदाने म्हणाला. पळेल, तसंही ती रागावली ना, गिफ्टने थोडी मदत होईल तुझी, अरुंधती गालात हसत म्हणाल्या. ती रागावली तर तू माझी मदत करायची सोडून मला हसतेस, नॉट फेअर मम्मा, हर्ष लाडीतपणे रागात म्हणाला. मला मज्जा येत आहे तुमचं भांडण बघून, अरुंधती परत गालात हसल्या. हसून घे, मी आवरतो माझं, उशीर होईल ऑफिसला, नाश्ता तयार ठेव ग, हर्ष म्हणाला आणि रूममध्ये पळाला. डोक्यात मम्मा बोलली त्यावर विचार सुरू होता. त्याने कुणाला तरी फोन लावला आणि रुचीची माहिती दिली. तिची सर्व इन्फॉर्मेशन काढायला सांगितली. मंजिरीला हर्षचं असं बाईक घेऊन सोडायला येणं फार आवडलं होतं. अर्धा अधिक राग तर तिचा तिथेच पळाला. पण आता परत जाताना कसं, हर्ष तर येऊ शकत नाही, गाडी तरी पाठवेल का, तिच्या डोक्यात विचार सुरू होता. क्लासमध्ये लेक्चर आले तसे तिने त्यात लक्ष घातले. काय ग, काय झालं, डोळे असे का दिसतात तुझे, चेहरासुद्धा उतरलाय, भांडण झालं का जिजाजींसोबत, शीतल म्हणाली. छे ग, असंच रात्री जरा झोप नाही लागली, मंजिरी म्हणाली. ओहो, कशी लागेल एवढा हँडसम नवरा असल्यावर, शीतल तिला चिडवत म्हणाली. पण मंजिरीच्या गालावर तिच्याही नकळत लाली आली. गप्प बस, तसं काही नाही, डोकं दुखत होतं म्हणून झोप नव्हती येत, उगीच काही पण विचार नको करू, मंजिरी म्हणाली. मी कुठे काय विचार केला, पण गाल तर लाल झाले ना एका जणाचे, शीतल म्हणाली. तुला काही पण दिसत उगीच, एखादा बॉयफ्रेंड शोध, माझा जीव नाही खाणार तू, मंजिरी समोरच्या मुलांच्या घोळक्याकडे इशारा करत म्हणाली. ही अशी मुलं नाही आवडत मला, आणि त्यांच्या आधीच आहेत गर्लफ्रेंड, शीतल म्हणाली. मग कशी मुलं आवडतात तुला? जिजाजींसारखी, तू ना फार लकी आहेस मंजिरी, शीतल म्हणाली. तुझे जिजाजी सिंगल पीस आहेत आणि तेही एंगेज, तू दुसरं कोणी बघ, मंजिरी तिची मस्करी करत म्हणाली. एंगेज नसते तरी माझा नंबर नसता लागला, मी दिसायला एवढी साधारण, त्यांना तर तूच शोभून दिसतेस. आणि काय ग, आज दोघं लैला मजनू बाईकने आलात, शीतल म्हणाली. हो ग, छान वाटतं एखादी वेळी बाईकने फिरायला, मंजिरी गालात हसत म्हणाली. हो तेही आहेच, शीतल बोलता बोलता दोघी गेटच्या बाहेर आल्या. मंजिरीने आजूबाजूला नजर फिरवली तर कुणीच नव्हते. आज कशाने जाणार आहेस, न्यायला नाही येत आहेत का जिजाजी, शीतल म्हणाली. त्यांना कामं असतात, कधी कधी जेवण करायला विसरतात, असं न्यायला यायचे लक्षात राहील, मंजिरी तेवढ्यात तिच्या बाजूला कार येऊन थांबली. बघ, तू जेवणापेक्षा जास्त महत्त्वाची आहेस, कळलं का तुला, शीतल हसत म्हणाली. हो चल बस आता, मंजिरीने तिला बसायचा इशारा केला आणि तीही हर्षच्या बाजूला बसली. शीतल असल्याने तिला गुपचूप गाडीत बसावेच लागले. जाताना शीतल हर्षबरोबर गप्पा मारत होती. मंजिरी मात्र शांत बसली. जिजू, ही घरीसुद्धा एवढीच शांत असते का, शीतल मंजिरीकडे बघत म्हणाली. छे ग, मला शांत बसावे लागते घरी, ती तुला दाखवायला शांत बसली, हर्ष म्हणाला. मंजिरीने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला. बस, अशीच खुन्नस देत असते मला, मी आपला गरीब बिचारा, काय करणार, हर्ष नाटकीपणे म्हणाला. त्याची ती जबरदस्त ॲक्टिंग बघून शीतल खळखळून हसायला लागली. जिजू, किती छान ॲक्टिंग करता हो तुम्ही, फिल्म लाईनमध्ये जायला हवे होते, शीतल म्हणाली. आता ट्राय करू का, तो मंजिरीकडे बघत म्हणाला. ठरवा दोघे मिळून, माझं स्टॉप आलं, मी जाते आता, शीतल म्हणाली. हर्षने गाडी थांबवली, शीतल उतरली. आता गाडीत दोघेच होते आणि शांतता. हर्षने FM सुरू केला आणि गाणी ऐकण्याबरोबर गुणगुणत सुद्धा होता. मंजिरी मात्र अगदी शांत बसली. छान आहे तुझी मैत्रीण, अगदी बोलकी, हर्ष काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेला. मंजिरीने परत एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला. तरीच रोज न्यायला यायचे असते, मंजिरी बाहेर बघत हळू आवाजात बोलली. अरे देवा, खाल्लीच परत माती, हेच बोलायचं होतं का तुला, दुसरं काही नाही बोलता आलं, हर्ष स्वतःलाच कोसतच म्हणाला. अगं तू गप्प आहेस म्हणून मी बोलायचा प्रयत्न करत होतं,
बस सॉरी ना म्हणू, किती दिवस अबोला धरणार आहेस माझ्याशी? तुझा अबोला राहणं नाही आवडत ग मला, हर्ष म्हणाला. मलाही नाही आवडल्या काही गोष्टी, त्याचं काय? मंजिरी म्हणाली. आता मात्र हर्ष शांत बसला. घरी पोहोचेपर्यंत कुणीच कुणाशी बोललं नाही. त्याने तिला घरी सोडलं आणि लगेच गाडी फिरवून तो ऑफिसला गेला. मंजिरीचं लक्ष गेला तेव्हा तो दूर गेला होता. हे काय केलं मी? तसेच गेले. जेवण करायला पण नाही थांबले. आता कामाच्या गडबडीत जेवतील की नाही कुणास ठाऊक. मंजिरी पुटपुटतच घरात आली. हर्ष ऑफिसला आला आणि कामाला लागला. त्याला अन्वी आणि रुचीकडे पण लक्ष द्यायचं होतं. संध्याकाळ झाली. अरुंधती त्याला घरी चल म्हणत होत्या, पण त्याने मम्माला जायला सांगितले. तो उशीर होईल म्हणाला. मंजिरी जेवणासाठी बराच वेळ वाट बघत होती. अरुंधतीने तिला जेवण करून झोपायला सांगितले. हर्ष घरी आला तेव्हा मंजिरी झोपली होती. तो आवाज न करता वॉशरूममध्ये गेला. बाहेर येऊन तिच्या शेजारी शांतपणे झोपला. आज ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती, त्यामुळे तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता. तिचा राग इतक्या लवकर जाणार नाही. तिला थोडा वेळ द्यायला हवा आणि थोडी स्पेससुद्धा. मी सारखा सारखा तिच्यासमोर येतो, त्यामुळे ती आणखीनच चिडते. नाही, आता तिच्यासमोर काही दिवस यायचं नाही. ते तर शक्य होणार नाही एका घरात राहतो म्हटल्यावर, पण कमी तर करता येईल. तो मनात विचार करत दुसऱ्या कोशीवर वळून झोपी गेला. नेहमीप्रमाणे तो पहाटे उठला. मंजिरी अजून झोपून होती. तो मॉर्निंग वॉकला निघून गेला. परत आला तेव्हा मंजिरी कॉलेजला निघून गेली होती. आज त्याने ड्रायव्हरला तिला रोज सकाळी सोडून द्यायला आणि घ्यायला जाण्यासाठी सांगितले होते, पण आज त्यांची काही भेट झाली नव्हती. मम्मा, ड्रायव्हर आला होता ना मंजिरीला घ्यायला? हर्षने अरुंधतीला विचारले. हो, अगदी वेळेत आला. आज तू का नाही गेलास सोडायला? ती रुसली ना, तिला थोडा वेळ द्यावा म्हटलं. हर्ष खाली बघत म्हणाला. गुड, खरंच थोडा वेळ दे तिला. एवढी मोठी गोष्ट पचवायला तिला वेळ हवाच आहे थोडा, अरुंधती म्हणाल्या. म्हणजे मी बरोबर करतोय ना? ती अजून तर दूर जाणार नाही ना माझ्यापासून, हर्ष म्हणाला. नाही रे, असं काही होत नाही. एकाच घरात राहता भेटणार आहात ना एकमेकांना. हो, तेही आहेच, हर्ष म्हणाला. त्याने चहा घेतला आणि रूममध्ये निघून गेला. हर्ष आजही घरी उशिरा आला. तो आला तेव्हा मंजिरी झोपली होती. तो थोडा वेळ तिच्याकडे चेहऱ्याकडे बघत बसला. तिच्या कपाळावर किस करण्याचा मोह मात्र त्याने आवरला. जुबा है फीकी शाम से, हुई ना तुझसे बात भी, बिना मैं तेरे बेवजह हुआ हूँ देखो आज भी. तो तिच्या शेजारी झोपला. कितीतरी वेळ तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याने आता डोळे शांत मिटून घेतले. विचारात त्याची मनूच होती. सकाळी तिच्या आधी उठून तो फ्रेश झाला. तिचा चेहरा न्याहाळला. आज सकाळी मंजिरीला जाग आली. बघते तर आजही हर्ष बाजूला झोपलेला नव्हता. ती जराशी हिरमुसली आणि आवरायला लागली. आज 5-6 दिवस झाले तिची आणि हर्षची भेट होत नव्हती. त्याला राग आला की खरंच काम होते तेही तिला कळत नव्हते. अरुंधतीला विचारले तर त्या ऑफिसमध्ये काम जास्त आहे असे सांगत होत्या. तरीसुद्धा मंजिरीचं मन काही लागत नव्हतं. कॉलेजमध्ये सुद्धा ती उदासच असायची. शीतलने विचारून हैराण केले, पण ही तिला काही सांगायलाही तयार नव्हती. सांगणार तरी काय होती? काय ग, तुमचं खरंच काही बिनसलं आहे का? अशी उदास का आहेस? शीतल म्हणाली. काही उदास नाही, तुझं आपलं काहीतरीच, मंजिरी म्हणाली. तोंड बघितलंस का आरशात? बघ कसं उतरलं आहे. उदास नाही आहे म्हणून सांगते मोठी, शीतल म्हणाली. नाही ग, हर्षला यायला उशीर होतो. सकाळी पण माझ्या आधी उठून मॉर्निंग वॉकला जातात, मंजिरी जरा नाराजीने म्हणाली. का उशीर करतात? तू थांब, विचार ना त्यांना. की बोलणं होतच नाही, शीतल म्हणाली. दुपारी फोन करतात. नीट घरी आलीस का, जेवलीस की नाही विचारतात, मंजिरी म्हणाली. खडसावून सांगायचं ना घरी लवकर या म्हणून. आजकाल तुला घ्यायला पण येत नाहीत. खरं खरं सांग, भांडण झालं ना तुमचं? शीतल म्हणाली. हो, ॲक्च्युली मीच रुसून बसले होते, मंजिरी म्हणाली. एवढं काय रुसायचं आहे? हँडसम नवरा आहे, कुणी घेऊन पळाला म्हणजे काय करशील? शीतल म्हणाली. काही काय बोलतेस ग? छोटं बाळ आहे का ते घेऊन पळायला? आजकाल छोट्या नाही मोठ्या बाळांची मागणी वाढली आहे. ती असली की छोटीही डाउनलोड करता येतात, शीतल म्हणाली. मूर्ख, काय बोलतेस? तुला तरी समजतं का? मंजिरी म्हणाली. अगं, नवरा असला की छोटंसं बाळ आणता येतं असं म्हटलं मी. तू पण ना अगदीच मंद आहेस. हे सरळ नाही बोलता येत का? डाउनलोड म्हणे, मंजिरी तिच्या खांद्यावर चापट मारत म्हणाली. मला नको मारू. जिजूला नाही मारायला मिळत तर माझ्यावर काढतेस का सगळा जोर? ती तिला चिडवत म्हणाली. तू ना आता खरंच मार खाशील शीतल. थोड्याच दिवसात दोघींची खूप घट्ट मैत्री झाली होती.
मंजिरी कॉलेज संपून घरी आली. सविता मावशी काम संपवून तिला सांगून घरी गेल्या. ती घरात आता एकटीच होती. तिचा फोन वाजला. हॅलो, तू मला का फोन केला आहेस आणि माझा नंबर कुणी दिला तुला? मला काही ऐकायचं नाही. मला माहीत आहे माझा हर्ष कसा आहे. बस रुची, मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे. फोन ठेव आता. माझी मीनाक्षी ताई, तिला कसं ओळखतेस तू? नीट सांग काय ते. मला तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाही. माझ्या फॅमिलीला मध्ये नको आणूस. तुझा काही संबंध नाही त्यांच्याशी. ठीक आहे, मी येते उद्या तुला भेटायला. पत्ता सेंड कर. हे संभाषण मंजिरीचं फोनवर सुरू होतं. समोर कोण असेल हे तुम्ही ओळखलंच असेल. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.